तुम्हाला उत्तर देते. अगं तुला दिवस गेले. राईट राईट, मला हेच म्हणत दिवस गेले. धन्य दिवस गेले म्हणून आंबट चिंबट खाऊ राहिली. ए बाई आता तू शांत बसायचं. अण्णा तुम्हाला माझ्यावर किती विश्वास आहे? 100% हा हे एकदम मळ्यातले लोक आहेत भले डेंजर आहे. हे जर आले इथं तर पण सुनीता कुणी पाहिलं तर मग काय चालू आहे हे? आयला सुनीता वहिनी आयला कैरा तोडा आली तर कधी खात नाही. काहीतरी झोल दिसतोय बरं का. दिवस बिवस तरी गेली ना बघतो चौकशीच करावं लागेल आता घरी. भया डीपी इथं मराठीच काम आहे. इथं जर चिटकून मेली तर लोक म्हणतील चोरी करायला गेली म्हणून चिटकून मेली. लाईट तर नसेल ना माय काय रे आता काही खरं नाही माझं. देवा वाचव रे. देव म्हणे द्रौपदीचं सत्व नडलं ना. काय चालू सडक जांभळवरून खाली पडलं. पुढच्या दाराने गेलो आणि तुम्ही इकडे बसले. अरे त्या दाराने आहे ना, घरात जर लाईट असले ना मग ते दाराने हे दार मोकळं जर ठेवलं आणि फॅन चालू केला तर मस्त मी मधीच आराम करतो. पण आता लाईट गेले सकाळपासून म्हणून बसले काय. त्याच्यामुळे या दाराला जरा बरी हवा येते. दारव्याला बसले. हा कुठे चालता? आलो तो मळ्यात म्हटलं बस बस ना. जाऊ गहू काढलाय बर म्हटलं जाऊन येऊ. तयार नाही केला का अजून? नाही ना अजून मशीन भेटत नसल. मशीन नाही भेटत. काय आहे खरं म्हणजे आपल्या गावाला आहे ना 2-3 मशीनी पाहिजे. ती एकच मशीन असल्यामुळे आहे ना तो बी जास्त भाव खातो. भाऊ खातो म्हणजे त्यांनी रेट वाढवले जास्त. हा बरोबर आहे, साहजिकच आहे ना. मग ते याला काय म्हणते ना इसळाला बसळ सवत पाहिजे कोणीतरी. म्हणजे कॉम्पिटिशन पाहिजे थोडक्यात. कॉम्पिटिशन. बरोबर इंग्लिश मध्ये म्हणायचं तर कॉम्पिटिशन असलं ना तर मग त्याच्यामध्ये जनतेचा फायदा होतो. बरोबर आहे. नुसतं एकच दुकान जर लावून बसला ना तू तर काही भाव माल विकून जातो तुझावाला. बरोबर. त्याच शेजारी जर दुसरं दुकान असलं तर मग गिरायकाचा फायदा होतो. बरोबर आहे. तसं त्याच्याकडे एकच मशीन आहे. बरं बोल बाकीचं बोल. काय नाही आलो तो तुमच्याकडे म्हणलं अण्णाक जाऊन यावा थोडीशी एक काही मला पैसे दिसे लागत का? नाही नाही अशी थोडीशी बातमी मला ही आली. दिसतावा पडलाय मला थोडासा. तर काय बातमी आली? तू म्हणजे तू तर बिगर पैशाचं काम करतो का रे? लोक पैसे घेऊन वारतात शिपवत नाही तू. मी त्या सुनीता वहिनीला बघितलं शेतात. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या भाऊजाईला. बरं मग? आंबे तोडतात. आंबे तोडतात? कारण आता बाईक तिला तर काही आवडत नाही आंबे बिंबे आंबाट खायला. बरं मग तू काही तो तर तोडले नाही ना आंबे? म्हणजे नाही तोडले. अरे मग खायची वस्तू तोडले चालेल एवढं काय? भाऊजाई माझी ती. पण मग आंबट वस्तू एवढी. हा 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 बरं मग मला तर काही वेगळाच झोल वाटत. माझ्या भाऊजाई बद्दल मग आता वेगळा म्हणजे काय? म्हणजे तुला भामटी समजतो का? भामटीचा विषयच नाही येत त्याच्यात. भामटी आहे ती पहिल्यापासून. बरं. मग थोडंफार वेगळंच काहीतरी जरा असं. कंट्रोल मध्ये बोल. भाऊ म्हणजे डायरेक्ट माझ्या भाऊजाईला तू माझ्या तोंड भामटी नको म्हणू. नाही, काय करते बरं माय मला भाऊ? वेगळंच काहीतरी वाटतही. काही दिवस बिवस गेल्यासारखंच. कारण दिवस गेल्यावर माणूस खाते. अच्छा आणि नाही एवढं ना, अरे दिवस काचे? नाही ना मग कारण भाऊ तर अजून मागच्या दिवाळीला आला होता तो. म्हणजे त्याला 1.5 वर्ष झालं. हा. त्याच्यानंतर मग चक्करच नाही त्याचा. काय तेव्हा दिवस कसे काय होतील रे? काय बोलतो तू? नाही हो, कारण मी बघितलं ना हा. कैरी तोडताना तर इकडे तिकडे पाहत होती. अच्छा लपून छपून बा कोणी बघतय का काय. अरे असं आहे का? म्हणजे नाही तुला काय म्हणायचं ते माझ्या ध्यानात आलं. आता मी काय कुकुला बाळ नाहीये. बाकी हे बघ मला आहे ना तुझ्या एका साईडनी म्हणजे थोडासा राग बी येऊ राहिला आणि थोडस नाही रागाची त्याच्यात बातमी नाही ना. वाटतं ना रे. ह्या बाई शेवटी भाऊजाई आहे माझी ती राव. बघितले आता मी डोळ्यानं बघितले आणा. हा. तुम्ही एकदा चेक करून पहा. विचारून पहा. आणि चांगलं आहे. बरेचसे लोक आहे ना असं काही सांगती नाही. काही लोक पाहतात जाऊ द्या मर्दी आपल्याला काय आप्पा, करायचं. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगितलं. हा नाही बरोबर ना. कसं आपली झाकली मूठ सव्वा Right, right, लाखाची right. राहते. अरे नाही मग त्याच्यामुळेच आहे ना मला तुझं एका साईडला राग बी येऊ राहिला आणि एका साईडला थोडस वाईट बी मला वाटतं. राग येत असेल तर एक काम करा चप्पल आहे तिथे पडेल. नाही, मला नाही, माय नाही. मुस्कान. अरे या बाय सांगितलंच पाहिजे. मग शेवटी आता मी तरी कुठं कुठं बघणार आहे तिच्याकडं. आपण गंज भावकी असलो पण रक्ताचं नातं आपलं. राईट अरे बाय तुझी गेली काय माझी गेली काय मग. गावची गेली काय मग. असं चांगलं नाहीये. पण मग ठीक आहे सांगितल्याबद्दल मी तुला धन्यवाद म्हणतो. नाही, मी विचारणारच आणि होतो. थोडस मी आता लक्षच ठेवतो मग. लक्ष ठेवा. बरोबर आहे का नाही? कैऱ्या खाती का आणखी कुठं चिंचा वगैरे खातानी पाहिलं का काय? चिंचा वगैरे खाता नाही नाही ना. पण आता तोडताना तुला बी आता बघितलं तू मी. बी समजदार आहे. जरी तुझं लग्न व्हायला नसलं पण सगळं काही समजतं हल्लीच्या पोरांना. तोड. का बाई माणूस आंबट कधी खाती. तुम्ही एकदा ना चौकशी करा अण्णा. हं. कसं आहे
आपली झाकली मूठ अरे हा, नाही, बरोबर बरोबर. चव जायला नको नाही गावामध्ये नाही आपली. नाही ह्या बाई चौकशी करतो आणि हा. जर मला जर तुझं सहकार्य भेटलं ना आता ही गोष्ट फक्त आपल्या दोघातची. हा, आपल्या दोघांचेच ठेवू. ठीक आहे मग चला येऊ मग. हो ये ये. तेवढं सांगा हा. कारण आपला भाऊ तेवढा गांड्या मुलकात जाऊन राहिली. अरे हा ना चांगलं नाही ना चला. राव. तो आपल्या भरोश्यावर तिकडं हो. बिनला डोळे झाकून ड्युटी चला येतो करतो. मग. हा ये ये. काय सले या बाईला आहे ना आता काय बरं आता असा अवघड विषय आहे ना कसं काय कसा हाताळावा आणि कसं म्हणावं मला तर. काय आलं? पण तो माणूस खोटा बोलणार नाही एवढं मात्र गोट्या येतो. काय झालं काय? काय नाही बसलो होतो. अहो लय ऊन होतो आता तो नाले पाणी मोटरची बी लाईट गेलेली कटाळा आला. मग मी बाहेर का मग बसलो मला विचारा ना घरामध्ये फॅन बंद आहे ना त्याच्यामुळं मग बसलो आवाज. तो परशा पण नाही आला तर परशाला किती आवाज दिला. गवत काढायचं राहिलं सगळं सामान राहिलं. काय झालं तुम्ही एवढं तक तक करून राहिले? काय झालं काय? काय जरा टेन्शन आहे जरा घरातलंच टेन्शन आहे काय सांग. घरातलं म्हणजे काय? आता मी आता तिकडे शेतावर गेलो तुम्हाला कसं टेन्शन आलं? टेन्शन म्हणजे ना मग माझ्या भावजाईचं टेन्शन. तुमची गुणाची भावजाई काय केलं आता नवीन गोष्ट? तिनं जरा गुण दाखवायला सुरुवात केली असं मला थोडंसं समजलं. 50% थोडंसं म्हणजे 50-75% ना मला खरोखर तिचे गुण आहे ना गुण म्हणण्याऐवजी जरा दुर्गुण माझ्या नजरात येऊ राहिले. आणि सांगणारा जो माणूस आहे ना तो एकदम जिगरी आहे माझा. त्याच्यावर माझा भरोसा आहे. अहो मी बायको आहे. काय झालं काय नेमकं नीट सांगतच आहे. नाही अरे तुला तर काही सांगूशी वाटत नाही कारण आहे ना बाईच्या जिबीला हाड नसतं म्हणतात ना. तू जरी बायको असली ना पण तू असा स्फोट करशील ना. आता काय बोलावा काय नाही. अहो सांगा ना काय झालं काय? काय केलं आता तिनं नवीन? ती तर एकदा उद्योग खोरच आहे ती बाई. अहो ती आहे ना या आता तुला एका वाक्यात सांगतो. मला सांग बाई माणूस आंबट कधी खाते? बस या वाक्यातच तू समजून. दिवस गेलं म्हणजे सुनीताला काही दिवस गेले का काय? आता हान तोंडात हान माझ्यावाल्या. बाबो शांत वय थोडसे. काय तुला बॉम्बट्या मारायच्या घरात जाऊन ये करत बसू चला आपण. अहो लोक शेण घालते तोंडात. काय करावं आपण सांग बरं. हा तरी मी मा भावाला म्हटलं होतं काय नको या सर्व्हिसला आहे ना बाबा. आपली आपली बायको पोरं घरामध्ये असलं ना तो आता बरं त्याला 1.5 वर्ष झाले तसा आला नाही ना. मागच्या दिवाळीला आलता ना. अहो पण हिला आंबट खायचं काय कंड आलं? त्या बाबांनी ना गावातला आता त्याचं नाव नाही सांगत मी पण त्यांनी मला सांगितलं म्हणे आपल्या भावकीतलाच येतो भाऊबंदच आहे. हो पण तुला त्यांनी तिला म्हणजे सांगितलं दुसऱ्याने पण पाहिलं माझा ना. आपला नातूच लागत होतो त्यांनीच सांगितलं मला. काय नाव त्याचं ते हे का गोट्या. गोट्यानी पाहिलं? गोट्यानी पाहिलं. अजून कोणाला सांगितलं त्यांनी? तेवढं तरी बरं केलं. गोट्यानी मला सांगितलं म्हणे याबा म्हणे अण्णा म्हणतो मला तो तुमची ते भावजे म्हणे बरं बरं खाई नका जाय ना मग चोरून खायचं काय काम आहे. काय रे ना मोठ्या मोठ्या ते आमराईमध्ये कुठं त्यांनी पाहिलं अशा 2-3 काय तोडल्या खाती लपीती. आत्याला सांगितलं का तुम्ही? कोणाला? तुमच्या आईला सांगितलं का म्हातारीला सांगितलं का? नाही ना तिला काय म्हातारपणाला टेन्शन देती. मग हे असे उद्योग करून राहिली नवरा सोडून मग म्हातारीला सांगायचं ना. चक्र मी गाव तू म्हातारी काय करेल ह्या वयामध्ये. म्हातारी तुमच्या म्हातारीला तर तिच्या पोराचा लय गुण आहे ना. तुम्ही एवढं शेत उभारलं सगळं विहीर खांदली त्याचा नाही गुण. आता ते तो गेला त्याची बायको काय कांड करून राहिली. अरे म्हातारी काय करेल तिला येडपट. तुम्ही मला शेडपट म्हणा. आपण दोघं आहे ना आपण दोघं आहे. तुला आता बाई माणसाचा विषय मी जर बोललो तर ती ना काय पूर्ण जीवाचं करू असं वाटतं ना. हो अहो पण ही आता वय होत चाललं ना. ही आंबट चिंबट खाऊ राहिली नवरा तिकडं आहे. काय म्हणावं हिला? हळू बोल थोडस. मला काय ना माझं पायाचं थरकं उरायला नसतं. त्याच्या आईला आपली बेइज्जती जर झाली गावामध्ये ना तर मी जीव तुझा ठेवणार नाही. मग काय करावं आणि काय नाही कळणार नाही मला. अरे आता तू बाई माणूस आहे माझ्या याला एवढं बस काय शिट्टी आली गप्प बसा चोंबडीची. काय ग? काय मामा मी ऐकलं तुमच्या भावजाईला दिवस गेले म्हणे. कोणी म्हणलं तुला? मला तो गोटे भावजी सांगत होता. बघितलं ना चाबऱ्या तोंडाचा मक्कर तोंडाचा गोटे. अरे काय ते तुमची भावजाई तो- तुम्ही तो- त्याला तो काय अरे काय जिबीला हाड आहे का नाही. अहो म्हणे किती ना कैर चोरून खात होती. तिच्या जिबेला म्हणजे हाड काय माहिती जिबेला विचारते तुमची भावजाई बघा काय काळ तोंड करून राहिली. कुठे मळ्यात फिरत राहती. मला तर किती दिवसापासून तिच्यावर डाऊटच होता. तुम्ही तिला कौतुक करत होती की माझी भावजाई अशी तशी माझा भाऊ राहतो तिकडं. मग बरोबर आहे कौतुकच करतो अजून मी. मग मला सांग मग काय रे खाल्ले काय झालं. अहो तिला दिवस गेले तुम्हाला कळत नाही अगं का? बाई आंबट चिंबट खात माणूस. अरे आता उन्हाळा तुला दिवस एवढं आहे मनावर कैरी हा नवीन आयटम आहे खातात माणूस नवीन काय रे. अहो, पोटूशी राहायचे दिवस आमचे आणि ही बाया पोटूशी राहिली दिवस गेले तो तिला. मोठा चोंबट तोंडाचा तो काही म्हणतो. गोट्याने सांगितलं का.
ती म्हटली ना हो गोट्या भाऊजींनीच सांगितलंय मला. त्याच्या आई तरी मी त्याला आता काय काळ तोंड केलंय आम्हाला त्याला बरं तोंड करून सांगत मला लय होते. विश्वास आहे गोट्या गोट्या ह्याच्यावर विश्वास त्याच्यावर विश्वास. त्याच्या आहे ना त्याच्या तगड्यात जोडतो वाढवायच्या. तुम्ही बी त्याला बोलत होते माझ्या भाऊजाई त्याला चांगली राहते एवढं दूर गप बैस जाय ते पाण्याला ए, चालली तू का तू? आमच्या घरात नको जाय. बडबड करू जा बरं. लय बोलत होती म्हणजे मग मला काय? माहिती तुमच्या घरच्या खानदानी बाय आहे का ए, कसं बाय. ए. ए पोरी तोंड काळा करून राहिले इथं. झालं 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 समाधान. ए, आता मी काय करू मला सांग बरं. भावाला पाठवलं आणि भाऊजाईल इथं ठेवलं. लोक काय काय म्हणतील. इकडं बघ तिकडं बघ ती चालली. तिला पहा तिला बोलवा तरी बघा तरी कुठं गेली. मी घरातले बघू का तिच्या मागं फिरू. लहान लहान लाव आहे का ती पोरगी. थांब थांब आता आहे ना आता तू तिला टच करती का मी करू. मला तर वाटतं ना मला तो विषय मला मला योग्य नाही वाटत. या बाय, माझं तुम्ही जर मोठे टाळकं आहे. सरकलं ना तर मी आहे ना बदलून काढील तिला. तुम्ही मोठे आहे तुम्ही बोला. अरे बोलू पण विषय बाय माणसाचा आहे ना राव. तू अशी अहो, काय मी करती? कशी बोलू. ती काय माझं ऐकते का ती माझ्या तोंडात तोंड लावती ना. नाही नाही नाही, ऐकायचं नाही ऐकायचं नाही. एक शब्द तरी ऐकते की ती पोरगी लगेच भसकती माझ्यावर. तिला सांग तिची चूक व्हायला असेल ना ती तुझं मला सगळं ऐकून घे. ती ऐकल माझं. अरे ती चूक तिला एक मिनिट तुमच्या संग संसार करून आज 25 वर्ष होत आले. ती पोरगी आज 15 वर्षापासून माझ्यासोबत राहते. ती एक दिवस तरी प्रेमाने तरी अक्का बिक्का काही म्हटली का. अरे नुसती भसकून येते माझ्यावर. काही चूक जर झाली ना माणसाची आता तिची चूक व्हायली ती नक्की ना नांगी टाकील. आता तुझं ऐकल ती मला नाही वाटत. मला आणि नाही बर वाटत. का पुढं आपल्याला लय लय हे सगळं आता हे काय करायचंय तुम्ही हे भाऊजींना बोलवून घ्या आणि म्हातारीला सांगा. मला नका सांगू. अण्णा अण्णा वहिनी पुढे काय? अण्णा तुम्हाला त्या दिवशी खोटं वाटत होतं ना मावाला. कशाचं. तेच कैरीचं तुम्हाला हा सांगितलं. हा नाही नाही खोटं नाही जवळ 75% खरं वाटलं. चला तुम्हाला आता दाखवतो काय? कशी कैरी खाते ती तिचा आंब्या खाली बसून. म्हणजे माझी भाऊजाई. हा तीच पाहिलं. चला तुम्हाला दाखवतो मी आता. ए सारिका पुढे वहिनी हो काय आलं? तुम्हाला खोटं वाटत होतं ना पार मला तुम्ही माकड तोंड्या बिट्या केलं सगळं. चला तुम्हाला दाखवतो आता मी. चला बरं. एक काम कर आता आहे ना ती खरोखर कैरी खाऊ राहिली ना तू जाय. मला ते डोळ्यानी पाऊस नाही नाही वाटत. नाही नाही तुम्ही चला तुम्ही खात्री करून घ्या वा तुमच्या पुढं. डोळ्यानं. धरा तिला धरा पुढं. नाही धराने तू 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 बोल तिच्या संग आता. मी ना मला आहे ना नुसतं पुढं पुढं टाक चल. बरं. बघ पाहिलं का. काय हे ए तुला गोट्याचं खोटं वाटत होतं ना. हे काय सुनीता. कैरी खाऊ राहिली काय करू राहिली. हा कैरी खाते. कैरी खाते ना. कशासाठी कैरी खाती का. हा मला कायसाठी आंबट कैरी खाऊ खाऊ वाटलं राहिली. होतं. काय का काय? बरं? आंबट खाऊ वाटलं होतं. हा का बरं खाऊशी वाटलं. असं. भाऊजी गेले ना गावाला. हा मग हा हे काय खाऊ राहील तू आंबट चिंबट. कधी चिचा खाते कधी बोरा खाते कधी हे खाते. मला खाऊ वाटलं. का बरं. खाऊ वाटलं तुला. अहो अण्णा तुम्ही ती कैरी का बरं फेकली. मला खायची होती. आम्हाला हे खाय ना. सुने, तुला विचारते मी. हा? काय करू राहिली तू. काय करू राहिली म्हणजे. तो सासूला खाय ना. तो खाल्ला आम्हाला आता. अहो पण मी केलं काय असं. हा? केलं काय. हा चोरी तर चोरीत वरून शिरजोरी. हा पर्या खोटं सांगाल का. तुम्हाला मी बोललो होतो अण्णा. याचा पूर्ण खोटं नाही विश्वास आहे बोलणार. माझ्यावर आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. अहो पण मी कैरीच खाल्ली. त्याला काय झालं. मला आंबट खाऊ वाटलं होतं. बाबो बाबो आता काय बोलावा. काय तू हा? हा? अहो हिच्या आईला बापाला बोलवा. काय करतील आई बाप त्यांची काय चुकी बिचाऱ्यांची. अगं हे पुढे गेली होती तू. हा हे मला हा? खायची होती म्हणून चोरून आणली. हे अशी अशी सोन लपून कोण खाता का हे. मला शहाणे. अहो पण मी एवढं काय केलं. एवढे बडबड करायला कैरीच खाल्ली. या बाय तू करे खाली पडून वर तिथे काल जोडू नको. पडीचं मत घेऊ नको. मी एवढं काय चूक केली. हा? कैरीच खाल्ली ना फक्त. हा का? मला खावशी वाटली होती. त्यात काय झालं. एवढं आणली खाल्ली. हा लय भोळ्या गोष्टी करू राहिली. पाय मी म्हणत होते ना तुम्हाला. मी म्हणत होते ना. काय अहो पण तिला मास भाऊजी गेले तिकडे हिला आईकडे सोडा. म्हणत होते ना मी. अरे पाठवायचंच होतं तुला त्याच्याकडे. हा काय म्हणतो मी? पुळका हिचा. हा? ठेवा 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 या पोरीला ठेवा. पोरगी शांत आहे. पोरगी साधी भोळी आहे. ही पोरगी साधी भोळी आहे. अहो पण मी एवढं काय केलं असं. फक्त कैरीच खाल्ली. पाहिली मला- का? काय पाहिली केलं का? काय अजून केलं म्हणते. काय हं? काय रे गोट्या कुठं कुठं धरलं हिला. चिंच बोरं खाताना. बोरं खाताना इकडे तिचा आता काय सांगावं तुम्हाला. का ग लपून छपून का बरं खाऊ राहिली.
एवढं खाऊशी वाटून राहिलं तुला पहिले कैरी आवडत नव्हती वहिनी. घरी आणला का खात नव्हती वहिनी मी घरी रात्री पण आणायचे. पाहतोय दिवसा पण पाहतो इकडं लावायला जाताना इकडे तिकडं बाबू राहता नाही इकडं बांधार आहे का ए गोट्या तू काय पागल बिगल आहे काय खोटं नाही बोलत खोटं खरं ते बोलू सांगतोय. पाहिजे त्याला पागल म्हणू नको. अहो अण्णा तुम्ही कोणत्या तिसऱ्या माणसाचं ऐकू लागले काय? कोणत्या हे बोलू राहिले तो मला? विश्वासू कार्यकर्ता आहे माझा वाला. विश्वासू कार्यकर्ता हा. याच्याकडे बंधाऱ्याकडे कशासाठी जावं लागतं संध्याकाळी मग ते- मोटर चालू करायला कोण जातं मी जाते का तो जातो राईट का तुम्ही राईट जाता? राईट तेच सांग मग कशाला ते जेसीपीना खड्डा करायला आपण तिकडे उकिरडा टाकायला त्या अहो तिथे जसं खड्डे केले होते तुम्ही काय म्हणे गोबर गॅस करायचा आहे त्याच्या आजूबाजूला आपलं छोटा हौद करायचा शेण कालवायला त्याच्यामध्ये शेण टाकायला जावं लागतं शेणखूर केलेलं संध्याकाळी संध्याकाळी. आवाज मग, आवाज अहो आणला. शेणखूर केलेलं आपण शेण कुठे ठेवतो टोपल्यात ठेवतो मी ना. म्हंटल ना ऐकती का ती ऐकती का तोंडाला तोंड लावते ती ए बाई, पोरगी तुला मी ना काय चुप अण्णा तुम्ही कोणाचं ऐकू राहिले या बाई आय, आता आय. ए, आवाज थोडं करू बंद नको कर. ऐकू राहिले काय मोठं भाऊ म्हणून ना काहीच्या काही बोलू नको आणि हे बाहेरच ऐकू राहिले काय करसान करावं लागलं. दोन चोप्या मारा बरं. टाका हा. टाका मी चूक केलेली नाही बिंदास टाकायची तू खरी बोल काय खरं बोल काय खरं बोलू मी आवीला आई बापाकडे पाठवायचं खरं बोल. बोललं मला बोलत करायचं नाही तुमच्या सारख्यांच्या घरामध्ये हा का बरं काय खरं बोलू अहो. आता? तू गप्प कसं काय बस. नाही काय खरं बोलायचं? बोलू खरं बोल. काय खरं बोलू आता खरं काय बोलू? हे बी ओपन बोलू का हा, बोला, बोला. हा काय प्रकार आहे कसला? माझा भाऊ तिकडं लांब ड्युटी करतो हा. त्याला अजून 1.5 वर्ष झाले नाही इथं यायला हा. 1.5 वर्ष झाले तसा आला नाही तो हा मग आणि तू आंबट खाऊ राहिली आता पुढचं बोलू का आणखी याचा अर्थ काय झाला आंबट खायचं ते तिकडे जायचं याचा काय संबंध चिचा खाती बोरा खाती ए, मोकळ्या काय खाती झालं? ए तू तोंडाने मोकळं बोलतं अहो कसं बोल ही काय अडाणी का काय अहो पण झालं काय तुम्हाला म्हणायचं काय ते स्पष्ट बोला ना तर मी पुढचं बोला ना काही अरे मला सांग बाई माणूस आंबट केव्हा खाती हा म्हटल्यावर खातं माणूस हट. एवढं काय नाही नाही बोल तुझ्या तोंडाने तुम्हाला बोला काय म्हणायचं मला स्पष्ट सांगायचं बोलत बोल का मिनिटं अण्णा. नाही राहिली तुम्हाला मी स्पष्ट सांगते हा. तुम्हाला काय म्हणायचं मला तुम्ही बोला या बाईने मला बोलायचं नाही का ही बाई बरं नाही तुमची खाली बोलायचं? आहे. तुम्ही मला स्पष्ट हा? सांगा तुम्ही मला माझ्या पोरगी संसारात म्हणता- खड्डे टाकू ए, लागली तोंड माझ्या- गप्प कर. आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण तोंड लावली गप्प का कर. गप, गप. तोंड गप्प कर तू अहो ते आता आपल्यामध्ये आलेली. भांडण लावून राहिली अहो भांडण हिने काय आपलं 8 वर्ष जाऊन काय हिने काय काशी केली तुम्हाला माहिती का बोलायला लावता का मलाच तू आली माहिती होती का काशी बघायला माझ्या इथं माहिती ऐका, सगळं आता मी गावाला बोलत सांगतील काय काशी केली होती ऐका या बाई अण्णा, आता आहे ना तुम्ही मला पोरगी मानता ना हो, हो. सांगा मला ही तुम्हाला काय अशी म्हणायचं? पोरगी? ए, थोबड बंद ऐक कर. गप गप या बाय हा, काय म्हणायचं तुम्हाला स्पष्ट सांगा वहिनी साहेब म्हणतो मी तुम्हाला माझा भाऊ आहे ना 1.5 वर्षापासून हा. आज घरी आला नाही आणि बाई माणूस आंबट केव्हा खातात तर तिला त्या बायांना आता तोंडून बोल म्हणून राहिले तुम्ही म्हणून बोलतो मी मला लय वाईट वाटू राहिले बोला, एका बोला, अण्णा, साईडला बोला आणि एका तुम्ही. साईडला तुझ्यावर प्रेमापोटी हे बोलतो मी नाही नाही अण्णा बोला तुम्ही तसं मला पण समजणार नाही तुम्हाला काय म्हणायचं हे बाय तू आंबट चिंबट खाऊ राहिली त्या गोट्यावर माझा भरोसा आहे 75% आणि तुझं 100% भरोसा हा, आहे मग तू खरं अजून सांगा, बी तुम्हाला काय काही वाटतं? काही तुझ्या हातून चूक झाली असं वाटू राहिलं अहो अण्णा मला तुम्ही स्पष्ट सांगा आणि तुम्हाला म्हणायचं का मी तुम्हाला उत्तर देते अगं तुला दिवस गेले राईट मला हेच म्हणत दिवस गेले धन्य दिवस गेले म्हणून तू धन्य. आंबट चिंबट खाऊ राहिली ए बाई आता तू शांत बसायचं अण्णा तुम्हाला माझ्यावर किती विश्वास आहे 100% विश्वास आहे हा. माझ्या हा साहेब घरातला माझ्या वय माणूस आहे नाही नाही नाही. नाही त्यांना मी कामाला जायला बाहेर हो म्हणायची नाही म्हणत होते तेव्हा जायला त्यांना जाऊ नका हा पहिली ना, गोष्ट म्हणजे माझ्या भावाला मी ना कैरी का चोरून खाल्ली तुम्हाला हेच आहे ना कैरी खाती हा हा आपल्याकडे आखाजी झाल्याशिवाय आंबा खाती माहिती ना तुम्हाला हा, आखाजी नव- झाल्याशिवाय आंबा नववारी राहतं खाती बांधतात हा, त्याला. हा, हा. हा. मग मी त्या दिवशी मी नेमकं मार्केटला गेली आपला बाजार आणायला तिथे ना त्या सगळ्या भेळवर आहे ना कैऱ्या कापून पोरं सोरे खात होते हा. मला ते बघून लय तोंडाला पाणी सुटलं मग मला काय वाटलं आता हे खाल्लं तर आपल्या घरात चालत नाही तर मला ते कंट्रोलच नव्हतं होत तिथे 2-3 वेळा झालं आता पण दुपारी बाया आलेल्या होत्या वावरामध्ये त्यांनी बी कैरी आणलेली होती त्यांनी मला अशी एक थोडीशी खाऊ घातली म्हणे काही नसतं म्हणजे आपण धरलं तर लय असतं नाही तर सोडलं तर काहीच नसतं मग मी काय केलं आपल्या पाटलाच्या मळ्यातून कैरी तोडून आणली मग ती चोरून आणली मला वाटलं कोणीतरी बघन त्या आणि ते नात्याने- नेमकं मग या गोट्याने बघितलं हा हे काय तू बघितलं नाही वाटतं त्या गोट्याला नाही, मी त्यांनी नाही बघितलं त्यांनी मात्र गोट्याला. तुला बघितलं हा. आणि त्यांनी काय केलं भाडवेणी लगेच आला अण्णा म्हणे कैरी खाऊ राहिली ते खड्ड करेल जे शिबिर आणि माझ्या बी पोटात थोडस मला का हो? ते चापर तोंड पळालं बघा चापर तोंड पळालं आणि घरात अण्णा, आग लावून आपल्या घरात नवजून ते खाती नाही कैरीचा म्हणून मी चोरून खाल्ली आणि तुम्ही असं लोकांवर विश्वास ठेवून मला म्हणतात अहो तुम्हाला तरी काय वाटायला पाहिजे होतं नाही या बाय काय आहे वहिनी मी आहे ना ही घडलेली घटना आहे ना मग हिला सांगितली म्हणून आता बाई माणसाचं ते माणूस कुठं हे करणार या बाय तू जे सांगितलं ना तर माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला मी तुमच्या भावाला पण फोन केला होता म्हटलं अहो लय कैरी खावडतं ते म्हणे घे खाऊन त्यात काय म्हणे नाही, एवढं बरोबर आहे. त्यात काय नवजून धरायचं म्हणे आपण धरलं तर सगळं काही नाही धरलं तर काहीच नसतं म्हणे म्हटलं अण्णा त्यांना कसं वाटन म्हणे जाऊ दे म्हणे ते मोठे आहे ती त्यांच्या प्रथेने चालतात तू तुझ्या प्रथेने चाल म्हणून मी कैरी खाल्ली आणि तुम्ही असले आळे लावले माझ्यावर मला बिलकुल नाही पटले बसला ना टाळक्यात तो आले आता
अहो तुम्ही सांगितलं त्या क्वार्टरने सांगितलं चुप. ती पोरगी अरे आली अरे होती. काय तुम्ही सासू सुना कशी हे केलं निष्कारण मला हे झालं ना वहिनी साहेब मी आहे ना तुम्हाला वहिनी साहेब म्हणतो माफ करा मला काय थोडस दुसऱ्याचं ऐकून आहे ना मी तुमच्यावर हे केलं बस. मी बी दुसऱ्याचं ऐकून तुला लय बोलणे. आणि अण्णा तुम्हाला असं वाटतं ना संध्याकाळी ते बंधाऱ्याकडे तुम्ही जायचं मोटर चालू नाही, नाही, अरे करायला. आणि अजिबात गोबर नाही. गॅस तुम्ही टाकायचं तुम्हाला डोळ्यात दिसायला कमी असतं चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, नाही नाही. लाईट नसल्यावर तुम्हाला कसं एकट्याला पाठवायचं. एक शब्द बोलू नका चल घरी चल, चल. 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 हे बघ, झालं तुम्ही गेलं. याचं त्याचं ऐकता तुम्ही मलाच बोलत नाही नाही राहता. हा विषय आहे ना इथंच हे करायचं भावाला बी काही सांगू अहो नको पण त्या हं? आणि पोराला दापा ना. त्याच्या तांगड्या तोडीतो ना मी त्याच्या तांगड्या तोडीतो पाहिला का तू? अरे एक नंबर पिक्चर काढला विकी कौशल न. तुला सांगतो मी जेव्हा बघितलं ना तर लास्ट एंडिंग जेव्हा बघितली मी छत्रपती संभाजी महाराजांची पिक्चर मध्ये. अरे अण्णा आले. वा रे वा अण्णा अण्णा हं? अण्णा लय जाऊ दे भारी ना. गप्पा चालल्या रे अण्णा जाऊ दे ना. छत्रपती संभाजी महाराजांच्या गप्पा अण्णा जाऊ दे ना. उभा राह उभा राह अण्णा सोडा ना. उभा राह हं? का रे संभाजी महाराजांच्या गोष्टी करू राहिला महाराष्ट्रामध्ये ज्याला हं? शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये ज्याला मला आहे का हं? आणि असं लोकांचे घर उद्ध्वस्त करायचं कधीपासून शिकला सोडा ना अण्णा. कधीपासून शिकला अण्णा हं? झाली ना चुकी झाली तुझ्या अण्णा. लक्षात आलं सर ना मी एक काम मारू राहिलो याला तुला बोललो होतो ना मी हा तुम्ही हं? बोलले यांनी काय चुगली लावली माझ्या वहिनीबद्दल बरोबर हं? बरोबर. अरे पवित्र सीता सावित्री सारखी माझी भाऊजाई वहिनी तिचा नवरा दुर्देशी काम करतो बरोबर. हं? आणि यांनी नको नको तिचा आटली माझ्याकडे लावली नाही हं? ना अण्णा. हं? अरे काही तू अरे आपल्या आई बहिणी समजून आपण शाळेमध्ये किती शिकला तू शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतली ना तू इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर हा सर्व भारतीय नारी नारी माझे बांधव अशी मराठीत प्रतिज्ञा इंग्लिश मध्ये घेतली ना हो. हा हा मग काय सांगितलं तू मला तू भाऊजाई काय रे खाती म्हणी दिवस गेले म्हणे तिला हा अरे गोटे बाबा तू आता सांगत होता छावा पिक्चर पाहिला विकी कौशलने कसं बनवलंय कशी ऍक्टिंग केली आहे त्याच्यात सगळा इतिहास दाखवलेला आहे आणि तू अशा आपल्या अरे हा आई-बहिणींच्या समजून बद्दल असं बोलतो. सायकाच्या लायकी याच्या कमरात लाद घाल आपल्या हा. आई बहिणींबद्दल तू असं बोलतो हा याला बदडव याला हा बदडव त्याला चुकी झाली विकी भाऊ. हा अरे आपल्या गावातली व्यक्ती आहे ती आणि तू माफ त्यांच्याबद्दल करा. असं बोलतो माफ करा कांदर काय शिक्षा हा, द्यायची ती तुम्ही द्या आता हा पुन्हा सांग का असं कोणाच्या बी बहिणीबद्दल बाईबद्दल बाई माणसाबद्दल असा ब्रश शब्द आणि अशी चाट जर केली ना तुला होतो का नव्हतं करून टाकील मी हा सॉरी ना अण्णा झाली ना चुकी. ठीक आहे सॉरी म्हणला ना तुला पहिल्यांदा माफ करतो मी हा अरे कसं आनंदाने जगायचं मस्त शिवराय आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मले मस्त पैकी त्यांनी असं केलं का आई बहिणीसाठी अशा चाटल्या लावल्या हा आता शिवाजीचा इतिहास तुला माझ्यापेक्षा बी चांगला माहिती आहे फक्त तो कृतीत आण हा चल तुला माफ केलं मी आता हो अण्णा तसं नव्हतं करायचं पण ती बाई लय घमंडी आहे. बरं म्हणजे हा म्हणजे माझी भाऊजाई घमेंडी आहे. हो, लय. बरं अरे घमेंडी असेल ती बाई माणूस आहे तिचं तुझं काय मग तिची घमेंड उतरवायसाठी तू असं केलं का हो म्हणजे हे खोटं नाटक आहे ना सगळं हो नक्की ना का हो. खरंच दिवस जायला माझ्या भाऊजीला नाही, सांग खोटं आहे. खोटं आहे ना खोटं आहे. मग तू चाटली लावली त्या नुसती बदला घेण्यासाठी केलं बदला त्यांनी. घेण्यासाठी फक्त अरे केलं एवढं. काय बाई माणसाच्या नादी लागायच्या गेड्या या अशा जेवण पोरं सगळं थेट ना हंड्रेच्या मुसकड जा तिकडं